हिरड्याचं झाड, आता बघा हिरडा किती सांगितलंय महत्व, हिरडा बेडा आवळा, ते किती होते आपल्या जंगलात. आता बोटाने दाखवायला एक झाड शिल्लक नाही, प्रचंड हानी. शिवाय माझ्या बघण्यात असं एक झाड होतं तिथे, त्याला पुत्रंजीव, तर इकडचे लोक त्याला कोशदेव म्हणतात, आदिवासी लोक. ते सुद्धा कोणाला माहिती आहे की हजारातल्या एक आदिवासीला माहिती असेल की याचं नाव कोशदेव आहे. म्हटलं 500 वर्षाचं झाड 5 जणांच्या व्यंगेत मावणार नाही एवढं मोठं झाड फळ्यान करता का आपलं. म्हणजे याच्याकडे ना फॉरेस्टरचं लक्ष आहे, ना सामान्य माणूस त्याची काय पडलेली सामान्य, किंवा बुजुर्ग लोकांनी तरी त्याला विरोध करायला पाहिजे होता. पडल्यावर बाबा हे एवढं मोठं नको का, फळ्या दुसऱ्या झाडाच्या होती, हे झाड नाही मिळणार. माझ्या पुस्तकात मी सफर मुंबईच्या वृक्षतीर्थांच्या पुस्तकात हे लिहिलंय, वृक्षतीर्थ म्हटलंय. आणखी ही 200-400 वर्षापूर्वीची झाडं म्हणून माणूस आता निर्दयपणे तोडतोय. पण सफाळ्यात सुद्धा मी अशा 2-4 चिंचेची झाडं बघितली की ती 200 वर्षापूर्वीची होती आणि ती तोडली गेली. तेव्हा मी असा विचार करतो की ज्यांना फक्त बिल्डिंग, घर, बंगला एवढंच दिसतं का? ही 200 वर्षाचं झाड आहे, हे पुन्हा 200 वर्षाचं होण्यासाठी किती वर्ष, पुन्हा 200 वर्ष इथे कोण जगणार आहे? ही जेव्हा कॉरिडॉर रेल्वेचा झाला, डबल डेकर मालगाडी, इथून साधारण डहाणूपर्यंत जायचो. खास झाडं किती तोडतात ते बघा. आणखी ते एवढी मोठ्या प्रमाणात तोडली गेली की तुम्हाला आश्चर्य वाटेल. कडुनिंब, सावर, चिंचा, ऐन, पिंपळ, वड, उंबर, रेल्वेच्या दोन्ही बाजूनी जे 300 वर्ष जुनी झाडं होती, ती झाडं निर्दयपणे त्यांनी कशासाठी, रेल्वेचे ट्रॅक वाढवायचे, तशीच रस्ते वाढवायचे. अरे पण तुम्ही जी झाडं तोडली आहेत ती हर प्रयत्न करून जगत नाहीयेत. तुम्हाला ब्रिटिश गेल्यापासून भारतात हे जंगल लावत आहे. किती जंगल वाढलं, निसर्ग अनुकूलन साधतो. झाडाची बी, काही बिया पंख असतात त्याला, त्या वाऱ्याने उडून जाऊन लांबपर्यंत जिथे ते झाड नाही अशा ठिकाणी निसर्ग पाडवतो. तिकडच्या कोणासाठी पाडवतो? तिकडच्या परिसंस्थेसाठी, तिकडच्या पक्ष्यांसाठी ते झाड वाढवतो. माणसाला वाटतं हे फक्त माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही. तुम्ही शेवटचे हे प्राणी आहेत पृथ्वीवरचे.